त्याचं जी धुरा आहे ती तुम्ही सांभाळावी. माझा विषय आजचा हा आहे. मॅडम तुम्ही आता कलेक्टरनी बदली करून घेतली असं वक्तव्य केलं. म्हणजे नाही, तुम्हाला मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदेच्या वेळेस, आणि तसंच झालंय. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण झालं. म्हणले मॅम मैं क्या कर सकता. असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, BJPचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे. पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत. खरं तर पुरामुळे जे ग्रस्त